युनिक स्टेशनरी अँड जनरल स्टोर. किचन आहे, त्याला स्कूटीची चावी आहे. युनिक स्टेशनरी अँड जनरल स्टोर चावी. चला, कुणाची असेल त्याने घेऊन जा. हा, ये जे बंद लिफाफाचा आहे ना, नक्की मी सलमान कागदी आणि शहबाज परदेशी, आम्हाला येऊन सांगा हे कुठून शोधून काढलंय, इनोव्हेशन कुठून केलंय, किसका दिमाग आहे. उत्सुकता आहे आम्हाला, हे कुणी हा सिक्स एव्हेंजरनी हे नवीन कल्पना आणले. हा कुठल्या दुकानातला मेंटॉस खाल्ला तुम्ही? या सिक्स एव्हेंजर असतील, त्यांची ही कल्पना आहे. सलमान, शहबाज, सज्जाद, शाहनवाज, फहद, जुबेर यांच्याकडून हे पाहायला मिळते. तर पहिला बॉल वाईड पाहायला मिळाला. प्रसाद आदिल यांच्यासाठी. हा चांगली गोलंदाजी, हा चांगला प्रयत्न विकेटच्या माग सुद्धा. बॅटकट होती असं प्रथमदर्शी वाटे, कारण प्रयत्न चांगले होते. पंचांनी पण दुजोरा दिलाय. सुमित पारखे डाव्या बाजूला तुटून पडले होते जेल टिपण्यासाठी. डॉट बॉल येते. हा स्क्वेअर कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे, फंबल होते द सिक्स एव्हेंजरच्या क्षेत्ररक्षकाकडून. जिथे एकच धाव होती तिथे आलाय चौकार. गजकी साडी. एक सिंगल. धावसंख्या 6. प्रसाद चांगली गोलंदाजी केली द सिक्स एव्हेंजर साडी प्रसादनी. रिहान सायकला. प्रसाद रिहान साठी पहिला सेमीफायनल धुळे माणगाव प्रीमियर लीग. फटका चांगला आहे. आर्यन पोहोचतील का कॅच पर्यंत? नाही. चेंडू सीमा पार. वन बाउन्स. 4
मॅच मध्ये आलेत पुन्हा एकदा राधा 11 रिहानच्या बॅटमधून आल्यात ह्या दोन चौकार, एक आदिलच्या बॅटमधून. प्रसाद मागडे ठरतायत पॉवर प्लेचं षटक. यावेळेस स्क्वेअर कट, देखणा स्ट्रोक, चेंडू फरार, धावा मिळतील 4. लगातारचा तिसरा चौकार. खुश आहेत आदिल गजगे. बॅक टू डगआउट.
पण आलाय रियानच्या बॅटमधून षटकार. हा चांगली गोलंदाजी येते आदेशची. एक सिंगल लीग बाईच्या स्वरूपात. यस पंचांचा दुजोरा. धावा होत आहेत 32. चांगला बॉल नाही आहे. वाईट बॉल. पंचांचा इशारा आलाय. वाईट बॉल. आदेश यावेळेस कव्हरच्या वरून काईट लावलाय टोला. तडाका षटकार. तिसरं षटक घेऊन 2 षटकांचा केस संपला. 38 धावा. मारूप चांगला स्ट्रोक आहे. गॅप प्रॉपर आहे. आदेश सोनार नाही मिळणार बॉल. मामाला पण आणि भांजाला पण. गेलाय चौकार दोघांच्या मधून. 4. बॅटिंग साठी शहानवाज जातील अत्तर. हा शहानवाज चालेत फलंदाजीला. रियान आलेत माघारी. 43 धावा. तिसरं षटक. निहाल आहेत अजून.
येस लकी ड्रॉ. त्या 40+ मॅच मध्ये आपण लकी ड्रॉ विसरलो. 20 रुपये या लकी ड्रॉ साठी. नक्की लकी ड्रॉ होम थिएटर कोण नेल, पण यावेळेस शहानवाज. मारूप हा चांगला स्ट्रोक नाही आहे. क्षेत्ररक्षक उलट्या हाताने फेकी, जर डायरेक्ट लागला असता हिट. हा चांगली रिस्क घेतली सुमित पारकी यांनी. पारकी नजर चांगली फेकी पण होती. अझरुद्दीन स्टाईल उलट्या हातानेच फेकलेला बॉल. डायरेक्ट हिट झाला असता तर निहालचा विकेट आला असता. मारूप चांगली गोलंदाजी करतात. 44 धावा. विशालजी घरवे साहेब आले, त्यांचं हार्दिक स्वागत. फटका हवेत आहे. झेल सोडला. निहालचा झेल सुटलाय. कैलास तळकर. प्रसादजी दळवे साहेब सुद्धा आले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. या मुख्य व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. प्रसादजी सर या मुख्य व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. मारूप शहानवाज साठी. हा चांगला स्ट्रोक आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत आदेश सोनार. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी चांगली केले. एक सिंगलनी धावत संख्या पुढे सरकते. षटक संपते. 46 धावा. 46 धावा. चला आलेत कुपन साठी. आलेत या कुपन साठी लाईन लागले. कुपन संपत आलेत, लवकर या. 20 रुपये 20 रुपये 20 रुपये होम थिएटर. 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक मैदानात. लक्षात ठेवा, जे कुपन आहे आपल्याला पारितोषिकाला मिळते, एकावर तुमचं नाव टाकून ते तुमच्याकडे राहील. ते कुपन बंद डब्यात दुसरं जाईल. ते आमच्याकडे आलं, तुमचा दुसरा बाजू तुमच्याकडे पाहिजे तरच पारितोषिक मिळेल. समोरचा दुसरी बाजू तुमच्याकडे पाहिजे कुपनची. त्यामुळे तुम्ही घरी घेऊन जाताय ते हरवू नका, तुमच्याकडेच ठेवा. ड्रिंक्स ब्रेक झालाय मैदानात. दोन्ही टीमसाठी आदिल चर्चा करतील आपल्या बॅटर सोबत. निहाल शहानवाज. संघाची धावसंख्या 46. 3 षटकाचा केस संपलाय. मारूपनी चांगले षटक टाकले. पाहिलं तर 7 धावांनी 1 विकेट आल्या. 39 धावा तर अशाच गेल्या होत्या 2 षटकात. येस अनिल सोनार यांनी खूप कुपन काढलेत आणि त्यांचा कॉन्फिडन्स आहे. ते म्हणतात होम थिएटर मीच घेऊन जाणार, कारण तुमचे चान्सेस वाढतात. जितके जास्त कुपन तेवढ्या चान्सेस जास्त. ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा मॅचला सुरुवात. शहानवाज अत्तर स्ट्राईकला. गोलंदाजीसाठी आदेश सोनार. आपल्या कोट्यातील शेवटचं षटक, संघाकडून 4थं षटक. आदेश सोनार शहानवाज यांच्यासाठी. आदेश शहानवाज यांच्यासाठी. त्याची कडा घेतले. स्लिप मधून चेंडू फरार होईल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. बॉल नाही मिळणार. बॉल गेलाय सीमा पार. चौकार. पन्नास धावा. अर्धशतक झाले कंप्लीट. राधा 11चा. आदेश शहानवाज साठी. हा चांगली गोलंदाजी. डॉट बॉल येईल. कमबॅक करताना आदेश सोनार. डॉट बॉल.
चौथं षटक सुरू आहे. 50 धावा. पहिल्याच चौकार आला होता शाहनवाज यांच्या बॅट मधून. फुल टॉस हो, 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 खूप लांब. मुंबई गोवा हायवेला बॉल. षटकार. थँक्यू डीजे स्वरांश. नो ची पडताळणी केली जाईल. बेस लाईनच्या वरती आहे का बॉल. तिसरे पंच आहे तिथे. पाहिलं जातंय 6 धाबा आहेत की 7 धाबा आहेत हे टटोललं जाईल. कारण बॉल कुठे कनेक्ट केलाय त्यावेळी स्टँडिंग पोझिशनला काय आहेत शाहनवाज थोडे वाकलेत का, बॉल कुठं डीप होतोय, ह्या सगळ्या गोष्टीची पडताळणी केली जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. धावसंख्या 6 येतील या षटकार. अब तक 56. शाहनवाज चांगला स्ट्रोक आलाय. एक चौकार एक षटकार आधी सोनारवर अल्ला बोल केलाय. 56 धावा. छप्पन्न बरोबर आहे स्कोर. आदेश शाहनवाज साडी. यावेळेस ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. अजय आहेत वेगाने आले. चांगले क्षेत्ररक्षण. एक सिंगल फक्त इथे मिळेल. धावा चोरण्याचा प्रयत्न शाहनवाज यांचा पण बॅकअपला होते सुमित. एक सिंगल. 57 धावा. आदेश निहाल यांच्यासाठी. आदेश हा चांगला खोलवर टप्प्याचा बॉल होता. तो क्रशर यार्कर होता पण आर्यन काय रनिंग बिटवीन द विकेट पहा शाहनवाज यांची. आर्यन चुकीचा एंड निवडला स्ट्रोक फेकी करण्याचा. नॉन स्ट्राईकला फेकला असता तरी चाललं असतं. या इनिंग ब्रेकमध्येच दुसऱ्या सेमीफायनलचा टॉस होईल. स्पर्श 11 विपक्ष रुद्र गोल्डस्मिथ 11. हा सूर्य गोलंदाजी कॅच होती. इथे सुमित पारके झेल सोडलाय. सोप्पा झेल. आदेश सोनार नाराज. पहिला तर आदिलच्या झेलसाठी काय प्रयत्न केला होता. डाव्या बाजूला डाईव्ह मारली होती. इथे सरळ हातातला झेल सुटलाय. नाराज आहेत सुमित. कदाचित निहाल खतरनाक खेळले शेवटच्या षटकात तर मग स्वतःला दोष देतील सुमित. कारण एक मोठा विकेट होता. प्रचंड नाराजी आहे. षटक संपले. शेवटचं षटक घेऊन अजय येतील. रुद्र गोल्डस्मिथचे ओनर रुद्र. शाहनवाज सायकला चांगली फटकेबाजी केली. 6 चेंडू 13. निहाल 5 बॉल 10.
अजय शेवटचं षटक धावा 59. हा स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहा काही करू शकले नाही. आदेश सोडणार शाहनवाजच्या बॅट मधून चौका. पहिल्या बॉलला चौकार. शेवटच्या षटकात 63 धावा. मॅच पाहतोय JMPL पर्व 5वं. हो परफेक्ट यॉर्कर वेगात टाकला होता अजयनी. चांगली गोलंदाजी. कमबॅक डिलिव्हरी. सलमान कागदी, शहबाज परदेसी. शाहनवाज. अरे शाहनवाज द 6 एव्हेंजर्स मधले 6 नावापैकी एक आहेत, पण आता त्यांच्या विरोधात मैदानात शाहनवाज. अजय शाहनवाज तरसाडी. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू. चांगली गोलंदाजी. क्षेत्ररक्षक आहे तिथे. प्रसाद आलेत वेगाने. एक सिंगलनी धावसंख्या पुढे सरकते. 64. हो निहाल वा. डीजे ला सांगितले लाव माझं गाणं. आलाय षटकार. सत्तर. महत्वाचा स्ट्रोक आलाय. निहालचा झेल सुटला होता सुमित पारखे कडून. आणखीन एक झेल तुम्ही सोडलाय त्याचा. तिसरा येईल का. राधा 11 साठी धावांचा डोंगर होताना 76. निहाल स्वस्तात गेले असते. 10 धावात गेले असते. सुमित पारखेने तो झेल टिपला असता तर. आता जर तर क्रिकेटमध्ये लागू पडत नाही. झेल सोडला त्यानंतर 2 षटकार आले. निहाल पोचले. 7 बॉल 22. 9 बॉल 18. शाहनवाज. शेवटचा बॉल. अजय काय गोलंदाजी केली होती या षटकात. शेवटच्या षटकात पण या 2 बॉलवर चांगल्या बॉलला चांगले स्ट्रोक आले ते निहाल कडून. अजय दबावात आहेत आता. 5 षटकात 76 झाल्यात. आता 1 बॉल अजूनही बाकी आहे. चेस करणं कठीण राहील. द 6 एव्हेंजर अजय. शेवटचा बॉल पूर्वार्धातील पहिल्या सत्रातील. आणखीन एक. 3 लगातार बॉम्ब फोडले तिथे. लागोपाठचा तिसरा. भगीरथ प्रयत्न कोण करेल, कारण या धावा या मैदानात चेस होणे कठीण पण अशक्यता नाही आहे. क्रिकेटमध्ये सगळं काही शक्य आहे. याच मैदानात आदेश सोडणारनी 6 बॉल 24 चेस केलेत. यावेळी धावा जास्त आहेत. झेलची चर्चा होईल. सुमित पारखे कडून सुटलेल्या झेलची चर्चा होईल, कारण त्या झेल मुले 18 धावा वाढल्यात. चला दुसऱ्या सेमीफायनलचा करूया टॉस. टॉस करतील आमचे समालोचक मनोज वागरे सर तिथे आहेत. या दोन्ही कॅप्टन स्पर्श 11 विपक्ष रुद्र गोल्ड स्मिथ 11. एका बाजूला मोहसिन नादाफ,
एका बाजूला कुणाल सुतार, एका बाजूला शैलेश भोईर, एका बाजूला शेफ परदेशी. दीपकजी तळकर साहेब टॉस करतील. यस डीजे, टॉस बॉक्स मधला माईक चालू करा. हॅलो, दीपकजी तळकर साहेब आज मान्यवर दाखल झालेले आहेत. साहेब पहिल्यांदा तुमचं हार्दिक स्वागत टॉस बॉक्समध्ये आणि तुमच्या हस्ते टॉस केला जाईल. या स्पर्श 11 आणि रुद्र गोल्डस्मिथ 11 दोन्ही संघाचे कर्णधारांनी लवकर साठी एका बाजूला कुणाल सुतार नो डाऊट असणार आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मोहसिन नदाबची टीम. चला लवकरात लवकर. रुद्र गोल्डस्मिथ आपला कर्णधार पाठवा आणि स्पर्श 11 आपला सुद्धा कर्णधार पाठवा. चला मधला इनिंग ब्रेक आहे त्यामुळे आरामात आपण टॉस घेऊ शकतो. जर आपण लवकर आला नाही तर टॉस पळवावा लागेल. टॉस साठी या, टॉस साठी या, टॉस साठी स्पर्श 11. चला कुणाल सुतार आपण सुद्धा या. तर दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. आपल्यासोबत मान्यवर दीपक तळकर साहेब आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. एका बाजूला आपण पाहतोय स्पर्श 11 असणार आहे तर दुसऱ्या बाजूला रुद्र गोल्डस्मिथ ज्यांची कालची संध्याकाळ जबरदस्त होती. परंतु हो, तुम्ही जरी संघर्ष केला असेल तर कालचा नशिबाचा भाग स्पर्श 11चा होता. त्यांची चिठ्ठी आली, आज ते इथे दाखल झालेले आहेत. नो डाऊट दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. सेमी फायनल क्रमांक 2 टॉस होतोय आणि टॉसचा कॉल नक्कीच कुणाल सुतार करतील. येस होतो. तर टॉस स्पर्श काय बोलायचं नाही, ठीक आहे. स्पर्श 11 ने टॉस जिंकलाय आणि त्यांनी निर्णय सुद्धा पेंडिंग ठेवलाय. लवकरात लवकर त्यांचा निर्णय येईल अशी अपेक्षा करूया. परंतु मैदानाच्या आतमध्ये सामना क्रमांक 1 सेमी फायनल क्रमांक 1 जबरदस्त लढत चालू आहे, जिथे पहिल्या बॅटिंग करताना राधा 11 संघाने 83चं लक्ष आता मात्र द 6 एव्हेंजर या टीम सोबत जरूर ठेवलेला आहे. जुने मानगाव प्रीमियर लीग पहिला हाफ झालाय सेमी फायनल क्रमांक 1चा. दुसरा हाफ पाहण्यासाठी जाऊया मैदानाच्या आतमध्ये.
पुन्हा एकदा असे चेंडू दिलेत तर मात्र रविवारची दावत दिल्यासारखी आहे आणि ही दावत सोडणार नाही. मैदानाच्या आतमध्ये येतोय आणखीन एक चौका. पलकावर जरूर लागलेले आहेत. पुन्हा एकदा आता 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 हो मागील 8 चेंडू जल्लोष होतोय 6 अवेंजर संघाचे. राधा 11च्या माध्यमातून हा पे हे मेरी बारी डगआउटच्या रस्त्याला बिग विकेट गोवान. काय अफलातून खेळ केला. लढणं काय असते ते आदेश होणारकडे जरूर पहा. विजलो जरी आज हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. तुम्ही विजलात जरी तरी तुमचा संघर्ष इतिहासात नोंद करणारा असावा. आदेश होणारचा संघर्ष किती मोठा पहाड पार करायचा होता. आज एव्हरेस्ट पार करायचा आहे द 6 एव्हेंजरला. त्याही एव्हरेस्टला चढाई करण्याचं सामर्थ्य आदेश सोनारने दाखवलं. हा क्रिकेटचा खेळ आहे. तुम्हाला संघर्ष 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 मैदानाच्या आतमध्ये शिकवतं. तो संघर्ष दोन्ही बाजूला चालू आहे. एक विकेट पडली, मीटिंग घेतली गेली, सामन्यामध्ये आपण येऊ शकतो आणि हो पुन्हा एकदा आत्मविश्वास वाढलेला आहे. आयुष्याच्या प्रवासात मैदानातल्या टीमच्या प्रवासात तुम्हाला एक घटना खूप महत्त्वाची असते, तुमचा आत्मविश्वास वाढवण्याची. कारण आयुष्यात सगळं काही तुम्हाला विकत किंवा ना तुमच्या चाहत्यांकडून भेटेल. आत्मविश्वास तुमचा तुम्ही कमवायचा आहे. भूषणने तो मागील काळात कमवला. एक गडी बाद धावफलकावर 29 षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मारूप दाखल झालेले आहेत. मारूपला जबाबदारी आली का? मारूपवर कठीण प्रसंग आलं का? तर नाही. हो मारूपवर संधी आले. त्या संधीचं सोनं आता मैदानाच्या आतमध्ये याही मारूपने करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा हो काय घडते मैदानाच्या आतमध्ये. मागील 8 चेंडू द 6 अवेंजर आपल्या बाजूला वळवतायत. तिकडचे आता मात्र काही चेंडू त्यांच्या बाजूने येत आहेत. याही वेळेला शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि एकच सिंगल आली. एक सिंगलने धावफलक 30 वर जाऊन पोहोचलेला आहे. जय गणेशचं एक बहारदार काम. प्रत्येक क्षणचित्र तुमच्या आमच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम मैदानाच्या आत बदल करत आहे. मैदानातली कामगिरी तुमची चांगली आहे, आयोजकांची कामगिरी मागील काळातली चांगली आहे आणि जय गणेशवाल्यांची सध्याच्या घडीची कामगिरी ह्या क्रिकेटच्या टुर्नामेंटला या स्पर्धेला एक वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारी आहे. म्हणजे काय सगळं काही आहे क्रीडा स्पर्धेमध्ये आणि आज आर्यनला सुद्धा त्या सगळ्यापैकी एक चांगला खेळ करावे लागेल. मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक मार्गस्थ आपण पाहतोय संपलेला आहे आणि तिकडे मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 30 धावा 1 गड्याच्या बदल्यामध्ये. षटक क्रमांक पुन्हा एकदा आर्यनकडे लक्ष असेल. मागच्या मॅचचे हिरो आहेत आर्यन. हो वाईट पेक्षा वाईट, वाईट पेक्षा वाईट आणि पंच सुद्धा सांगतायत फतपल्लवकर. काय अफलातून हा पंचांची कामगिरी सरांनी केलेली आहे. एकट्याने हा शिवधनुष्य आपल्या खांद्यावर घेतलेला आहे. तुम्ही जेवढे मित्रांनो सामने पाहिले नसतील फतपल्लवकरांनी याच
दक्षिण रायगडमध्ये सामने खेळलेले आहेत. म्हणून की काय, किती मोठा प्रसंग असू दे, किती मोठा सामना असू दे, शांत संयमी सर आहे तिकडे. या वेळेला हो हो चांगला फटका आहे, खाली क्षेत्र निवडलं आणि तिकडनं मात्र एक सिंगल आली, बघता बघता 2 सुद्धा आल्या. याही वेळेला द 6 अव्हेंजर या 2 धावेने धावफलक पुढे नेता येत. धावफलक जाऊन पोहोचलाय 33. एक गडी बाद मैदानाच्या आतमध्ये, जिथे आपण पाहतोय षटक क्रमांक भूषण यांचं पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. धावा शांत झाल्यात, थंडावला हा सामना. कारण काय, अदेश सोनारचं डगआउटचं पुनरागमन. या वेळेला हो मामा गेलेत, भाचे थांबायला तयार नाहीत आणि ह्या सामन्याचा पूर्ण कलाटी देणारा मी सुद्धा आहे आणि दाखवत आहेत एक चौकाराने. यस डी द 6 अव्हेंजर धावा पाठलाग करताना मैदानाच्या आतमध्ये एक गड्याच्या बदल्यात 37 धावा धावफलकावर जरूर लागलेल्या आहेत. 83चा पाठलाग करायचा आहे. एव्हरेस्ट पार करताना दिगी सर काहीतरी एक स्ट्रॅटर्जी राखणे गरजेचं आहे. तुम्ही एका दमात किंवा एका धावेत एव्हरेस्ट सर करू शकता का, तर नाही. प्रत्येक ठिकाणी एक बेस कॅम्प बनवावं लागेल, तिथून तुमची पुढच्या रणनीती आखावी लागेल. तसंच सध्याच्या घडीला द 6 अव्हेंजरला करणं गरजेचं आहे. प्रत्येक षटकामध्ये एक स्ट्रॅटर्जी ठेवावी लागेल, तेवढ्या धावा येणं गरजेचं आहे. तिथून पुन्हा ते कॅल्क्युलेशन पुढे नेणं गरजेचं आहे. तोच चांगला गिर्यारोहक असतं. कारण दिगी सर हे वेगळं सांगणं गरजेचं नाही, जेवढं उंचीवर आपण जातो ना तेवढा ऑक्सिजन लॉस असतो. त्यामुळे नक्कीच गरुडाच्या जर पाठीवर कावळा बसला तर तो त्याच्याशी धडपड करत बसत नाही. तो काय करतो, एक गरगन भरारी घेतो. त्याला माहिती आहे याच्याशी लढण्यापेक्षा आपली मोठी भरारी महत्वाची आहे. कारण जसा जसा ऑक्सिजन कावळ्याचा कमी होतो कावळा गळून फाळी पडतो. ही स्ट्रॅटर्जी आहे गरुडाची. आणि हो, गरुड तोच जो जिंकतो किंबहुना स्ट्रॅटर्जी राखतो. अशा बऱ्याच चर्चा मी आज संध्याकाळपर्यंत सांगेन. परंतु मैदानातला सामना खूप महत्वाचा आहे, जिथे धावा झाल्यात 37, गडी बाद झाला 1 आणि षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा रिहान दाखल होत आहेत. पहिलं एक षटक त्यांच्यासाठी मार्गस्थ झालं होतं. याही वेळेला आडव्या बॅटने मारूपचा हा फटका डीप स्क्वेअर लेगला टोळवलाय. तिकडनं एक सिंगल आली, दुसरीची सुद्धा प्रयत्न जरूर झाला. कारण खूप दूरवर क्षेत्ररक्षक चेंडू फेकी करण्याच्या अगोदर 2 धावा अर्जित केल्या गेल्या आणि याही 2 धावेने 39 धावा धावफलकावर खूप सारा मोठा प्रवास करायचा आहे. राधा 11चे कर्णधार आदिल गजगे आज कमी धावसंख्येत बाद झाले, परंतु निहाल यांची कामगिरी जबरदस्त आहे. या वेळेला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू टळवलाय, तोही हवेत पकडलाय. आणखीन एक गडी बाद झालाय. मारूप डगआउटच्या फलंदाजी चांगली होते का, तर नाही. सुमित पारदीने सोडलेला तो झेल या सामन्यावर बरंच काही परिणामकारक ठरला. कारण तदनंतर निहालच्या बॅटमधून आले 3 षटकार, धावांचा डोंगर रचला. द 6 अव्हेंजर त्या दडपणात सध्याच्या घडीला आहे. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला राधा 11 थोडी चांगल्या सुस्थितीत आहेत, मजबूत स्थितीत आहेत. हो, येणाऱ्या काळात द 6 अव्हेंजर सुद्धा येतील का सामन्यात. 2 गडी बाद 39 धावा, षटक क्रमांक निहाल रियान यांचे 3रं मार्गस्थ आहे. काय अफलातून क्रीडा स्पर्धा, जबरदस्त रणसंग्राम. या गावात किंबहुना जुने माणगाव या विभागात किती टॅलेंट लपलेला आहे. कारण प्रत्येक सामना संघर्षमय होतोय. कारण यांना
हरीश सर वारसा भेटलाय 40 प्लसचा. तो सामना अफलातून होता. ज्याने ऑनलाईन पाहिला ना तो सामना 1 लाखाची ती फायनल होती काय असंच आम्ही हॉटेलमध्ये बसताना पाहिलं. काय अफलातून जल्लोष पाहिला. कारण वारसा कोणाचा आहे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ही क्रीडा स्पर्धा म्हणजे क्रिकेटचा खेळ नाही तर अनेकता में एकता. आणि ह्या एकतेचं भव्य दिव्य प्रदर्शन याची देही याची डोळा. मैदानाच्या आतमध्ये या वेळेला आता सगळं काही चांगलं घडते राधा इलेव्हनच्या माध्यमातून, जिथे रियान चांगली गोलंदाजी करतायत आणि इकडे आर्यनला थोडं स्ट्राईकला येणं गरजेचं आहे. जिथे अजय बॅटिंगसाठी आले त्यांच्याकडनं एक डॉट बॉल आलाय आणि त्या डॉट बॉलने पुन्हा एकदा रियान आपल्या गोलंदाजी मार्कवर येत आहे. रनवेवर सज्ज आहेत. पाहूया कशा प्रकारे चेंडू लँड करतायत. या वेळेला वळून तिकडे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहेत आणि चुकी केली जात नाही. थोडंसं फंबलिंग झाले तिकडे स्किड झाले होते परंतु त्याचं काही नुकसान झालं नाही. राधा 11ला एक सिंगल आली अजयच्या माध्यमातून. एक सिंगलच्या धावाने एक धावेने धावफलक 40 वर जाऊन पोहोचलाय. क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हाला वेळ लावतो. आज हरीश सर तुम्हा आम्हाला या जुने माणगाव प्रीमियर लीगने ठार वेळ केलेलं आहे. क्रिकेट पाहायचं असेल आणि दर्जेदार क्रिकेट पाहायचं असेल तर या इकडे, कारण या स्पर्धेचं शेवटचं बॅटल अजून सुद्धा बाकी आहे. 40 धावा 2 गडी बाद. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे रियान यांचं. एक बाजूला आर्यन ज्याच्याकडे क्षमता आहे आणि हा उगवता चमचमता सितारा आहे. माणगाव विभागातून येणाऱ्या काळात आर्यनचं नाव अधोरेखित केलं जाईल. का केलं जाईल तर असे फटके जरूर आहेत परंतु आता नशीब त्यांच्या साथीला नाही. पकडला जातोय झेल. प्रयत्न चांगले होते परंतु प्रयत्नांना यश आलं नाही. दुसऱ्या बाजूला रियान यांच्या प्रयत्नांना यश आलं. एक विकेट गॉन. चाळीस लागल्यात आणि इथून जर कॅल्क्युलेशनचा विचार केला तर 13 बॉल शिल्लक आहेत आणि त्या 13 बॉल मध्ये 43 धावांची गरज आहे. मागणी आहे. चौकार षटकारांची पूर्तता करतील का हा इकॉनॉमीचा नियम आहे. जर तुम्ही अर्थशास्त्र जाणत असाल तर त्या अर्थशास्त्रामध्ये मागणी आणि पुरवठ्याचा सिद्धांत शिकवला जातो. कारण ज्या प्रकारची मागणी आहे ना त्या प्रकारचा पुरवठा तुम्ही केलात तर तुम्ही प्रॉफिटमध्ये जरूर याल. ज्या प्रकारे मागणी तिथे तुमचा व्यवसाय होणं गरजेचं आहे. या गोष्टीची चर्चा नक्कीच होणं गरजेचं आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर उभे दाखल झालेले आहेत. जिथे अजयच्या साथीला उभेत बॅटिंग करतील. 13 चेंडू 43 धावांचं लक्ष अजून सुद्धा प्रस्थापित करायचं आहे. खोलात टाकलाय उजव्या यष्टीच्या बाहेर. तिकडे अदिल गजगे चांगली कामगिरी करतायत. डॉट बॉल आलाय आणि या डॉट बॉलने हे षटक क्रमांक आपण पाहतोय 3 समाप्त झालेला आहे. 3 षटकांचा खेळ. धावफलकावर 40 लागल्यात आणि डिंग्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये जरूर येईल. जोपर्यंत डिंग्स ब्रेक असेल तोपर्यंत एक मधुर संगीत सुद्धा घेऊया आणि त्या पलीकडे आपली भेट जरूर होईल.
ताना दिसत आहेत. तर पहिली विकेट 29 वर बाद झाली, दुसरी विकेट जाण्याचा क्रम आहे 39 वर आणि तिसरी विकेट 40 वर बाद झालेली आहे. हे सगळं सांगणं खूप गरजेचं आहे, कारण या मॅचमध्ये पाण्याच्या ब्रेकच्या अगोदर काय झालं, परंतु या पाण्यानंतर मैदानाच्या आतमध्ये वादळ येईल का, महापूर येईल का. तुम्ही माणगावकर खूप सुखी आहात, कारण माणगावला तसं बघितलं तर पुराचा फटका भेटत नाही. दिगी सर, आम्ही महाडवाले आहोत, आम्हाला दरवर्ष पुराचा फटका बसतो. तौसिफ सय्यद यांच्याकडून उभेच्या 2 षटकारासाठी 100 रुपयाचे कॅश प्राइज आलेला आहे. 12 चेंडू आणि 43 धावांची गरज. एका बाजूला राधा 11, दुसऱ्या बाजूला द 6 एव्हेंजर. स्पर्श 11, तुमचा डिसिजन कळवा, बराच वेळ झाला. शाहनवाज गोलंदाजीसाठी आपण पाहतोय पुढचा पर्याय वापरला जातोय. 12 चेंडू आणि 43 धावांची गरज. तिकडे अजय बॅटिंगसाठी दाखल झालेत. शाहनवाज पहिलाच बॉल, तिकडे मात्र आपण पाहतोय टोळवलाय जरूर. चेंडू हवेत पकडण्यापेक्षा धावा संरक्षित करणं जास्त छान वाटलं, परंतु ओव्हरथ्रो झाला. बॅटर अजय थोडेसे तिकडे दुखापतग्रस्त झाले होते. दरम्यानच्या काळात 2 धावा अर्जित केल्या गेल्या. या 2 धावेने धावफलक 42 वर जाऊन पोहोचलेला आहे, जिथे गडी बाद झाले 3. शेवटचे 11 बॉल येणारे बाकी असेल. शहानवाज 4थ्या षटकासाठी आले. जुने माणगाव प्रीमियर लीग दरवर्षी काहीतरी नवीन घेऊन येणारी ही क्रीडा स्पर्धा जरूर आहे. यावेळी काय आहे नवीन, तर संघ मालकासाठी सायकल आहे. आज संघ मालक संध्याकाळी नुसती ट्रॉफी, चॅम्पियन ट्रॉफी घेऊन जाणार नाही, तर हो आपल्या घरच्यांना सांगणार आहे. याच साठी होता 8 तास, ही सायकल आणली आपल्या घरी, आणि हो तो जल्लोष सुद्धा आज संध्याकाळी पाहायचा आहे. शाहनवाज यांचा हा चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. फत पल्लवकर कळवतायत व्हाईट बॉल आलाय. या अवांतर धावेने धावफलक 1 पुढे जाईल. धावफलक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 43 धावा धावफलकावर जरूर लागलेल्या आहेत. वाईड आलाय आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा हा सामना रंगतोय. परंतु स्पर्श 11, तुमचं निर्णय जरूर आमच्यापर्यंत कळवा. शाहनवाज अजय यांच्यासाठी सामना थोडासा शांत झालाय, कारण सामन्याची आक्रमकता जी होती ती थोडीशी कमी झालेली आहे. पुन्हा एकदा हो, ही आक्रमकता पुन्हा एकदा आणण्यासाठी असे फटके येणं गरजेचं आहे. अजयच्या बॅट मधून आलाय तो फटका, आलाय 6, साधा बा. सांगतायत हो, संघर्षाच्या काळात स्वतःला सांगा कठीण परिस्थिती आहे, परंतु अशक्य नाही. या 6 धावेने धावफलक 49 वर जाऊन पोहोचलाय, जिथे शहानवाज अजून सुद्धा आपण पाहतोय 2 चेंडू टाकण्यात यशस्वी झालेले आहेत. एक व्हाईट बॉल आलाय त्यांच्याकडनं आणि आपण पाहतोय शहानवाज यांच्यावर टार्गेट केलं जाईल का. 10 चेंडू 34 धावा. 10 चेंडू 34 धावा. सामना कोण जिंकेल हे आम्हाला माहिती नाही, परंतु कदाचित तुम्ही होम थिएटर जिंकू शकता. त्यासाठी तुम्हाला हो 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 चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक फटका आला आणि झोपून मारलेला हा फटका जबरदस्त होता. हरीश दिगीकर सर, कोणाची आठवण आली? मृणाल वर्सोळकर या नावाने इकडच्या क्रिकेटला वेळ लावलेला आहे. काय अफलातून खेळी आहे. आता मृणाल वर्सोलकरचा या खेळाशी, या सामन्याशी काही संबंध नाही, परंतु तुम्हाला स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे. आम्ही प्रसिद्धीसाठी तयार असतो. धावफलक जाईल आपण पाहतोय 51, 3 गड्यांच्या मोबदल्यात. तो वेगळा होता. काल परवा अलिबाग प्रीमियर लीग मध्ये तो झोपला शॉट पाहायला भेटला. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षक तुमच्याकडे येतोय. या लकी ड्रॉची कुपन घ्या. 20 रुपयात आपलं नशीब आजमावा. आणि तिकडे विकेट सुद्धा आले. कदाचित होम थिएटर तुमच्या घरी
गडी बाद झालेले आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रसाद दाखल झालेले आहेत. आता प्रसाद दाखल झालेले आहेत. आज चौकार षटकारांचा प्रसाद देतील का गोलंदाजाला, किंबहुना द सिक्स अव्हेंजर सिंगाला. सर्व संघांचं कौतुक खूप करणं गरजेचं आहे, कारण आपण हिंमत दाखवलीत, सर्वांनी संघ खरेदी केल्यात आणि बघता बघता ही टुर्नामेंट उभी राहिली. मैदानाच्या आतमध्ये जाऊया, जिथे आपण पाहतोय 51 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात प्रसाद दाखल झालेले आहेत. चौथ्या षटकासाठी शानवाज गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज आहेत. विकेटच्या पाठीमागे राधा 11चे कर्णधार अदिल गजगे सातत्यपूर्ण व्यूहरचना आखत आहेत. याही वेळेला खोलात टाकला, उजव्या यष्टीच्या बाहेर होता, त्याला बॅटवर नीटसा घेता आला नाही. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक येत आहेत, थोडीशी फबलिंग पाहायला भेटली आणि तिकडनं बघता बघता 3 धावा धावण्याचा पराक्रम मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. आपण पाहिलं गेलं तर हे षटक अजून सुद्धा एक चेंडूसाठी विशेष असणार आहे आणि या 3 धावेनी धावफलक पाहिलं गेलं तर 54 धावा धावफलकावर 83चा पाठलाग. निहाल परदेसी यांची बॅटिंग आज अफलातून झाली, वेळेवर स्वतःला सिद्ध केलं, किंबहुना संघ अडचणीत होता, अदिल गजगे बाद झाले. तदनंतर एक आशेचा किरण नक्कीच निहाल, काल मात्र त्यांची 48 धावांची पारी पाहिली, आज सुद्धा त्यांनी खूप धडकेबाज पारी खेळली. तब्बल 32 धावा त्यांच्या बॅटमधून आज पहिल्या सत्रामध्ये आला. आताचं कॅल्क्युलेशन पाहिलं गेलं तर 7 चेंडू आणि 29 धावा गरज द सिक्स अव्हेंजर संघाला. यापैकी आपण पाहतोय हवेत बार उडवलाय, तिकडे खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं, बँक बॅलन्स आहे, त्यामुळे नक्कीच या 4 धावा मात्र पुढे जातील.
मैदानाच्या आतमध्ये आलाय षटकार. झालाय 64 झालाय. 5 चेंडू 19 धावा धावपलकावर. मैदानाच्या आतमध्ये रंग 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 भरणारा सामना चालू आहे. ओ आता आपण पाहतोय शॉर्ट ऑफ चेंडू होता. हा चेंडू बॅट वर जर आला असता तर मला असं वाटतंय द सिक्स एव्हेंजर त्या खुर्च्यांवरच उभे राहून नक्कीच आयोजकांच्या किंवा मंडप डेकोरेटर वाल्याच्या 2-3 खुर्च्या तोडल्या असत्या. परंतु तसं करू नका मित्रांनो. सावध होऊन जल्लोष करा. एक सिंगल आली, एक सिंगलने धावपलक 55. 4 गड्यांच्या मोबदल्यात आता 4 चेंडू मध्ये 18 धावा. बरोबर आहे माझं सगळं. 4 चेंडू मध्ये 18 धावा धावपलकावर. अफलातून सामना. सामना दोन्ही बाजूनी सोडायला कोणी तयार नाहीत. मी मगाशीच म्हटलं पहिल्या चेंडूवर मोठा फटका आला तर सामन्यात येतील. तसं घडलं. त्यामुळे मी हरीश सर आता काहीच बोलत नाही. कारण दोन्ही बाजूचे पाठीराखी आपापला संघ मजबूत व्हावा तेच म्हणत असतील. अशा त्यांच्या आनंदात विरजण तुम्ही आम्ही समालोचक का टाकावा पडलेला प्रश्न आहे. परंतु ही कामगिरी कोणी करायची आहे. राधा 11 साठी गोलंदाजाने चांगली गोलंदाजी करायची आहे. तर तिकडे हो द सिक्स एव्हेंजर या संघाने बॅटरने ती कामगिरी करायची आहे. कोण होणार कोणावर भारी. पुन्हा एकदा राधा 11 चा गोलंदाज कामगिरी करतोय. डॉट बॉल आलाय, विकेट आले. त्याही पेक्षा चांगला चेंडू संबोधला जाईल. मैदानाच्या आतमध्ये अफान काय गोलंदाजी करतायत कमबॅक वाली. क्रिकेट मध्ये तुमच्या मनात असतं ते मैदानात कधीच घडत नाही. मैदान तेच दाखवतो जो क्रिकेट चांगला खेळेल. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. मारूफ गोलंदाजी सज्ज आहेत. बॅटर नवीन दाखल झालेत. सुमित दाखल झालेले आहेत. बॅटिंग साठी वसूल करतील का. 3 चेंडू 18 धावा. सामन्याचा पर्दा फाश करणारा हा चेंडू जरूर आलाय. आपण पाहतोय एक सिंगल आली. एक सिंगलने जाऊया. धावफलक पुढे नेऊया आणि धावफलक जातोय 66 धावा धावफलकावर. जिथे आपण पाहतोय 5 गडी बाद झालेले आहेत. 2 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. जुने माणगाव प्रीमियर लीग पहिली सेमीफायनल. हो 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 सेमीफायनल जर अशी असेल उत्कंठावर्धक तर दुसरी कशी असेल मित्रांनो. आणि त्याही पेक्षा फायनलचा नजारा काय असेल. याही वेळेला चांगला चेंडू शेवटचा